संसार म्हटला की कुरबुरी आल्याच, पण जेव्हा या कुरबुरींचं रूपांतर मानसिक छळामध्ये होतं तेव्हा घराचं घर पण कुठेतरी हरवून जातं। समाजाला असं वाटतं की पुरुष नेहमीच कणखर असतो, त्याला दुःख कसलंय। पण कायद्याच्या नावाखाली जेव्हा एखादा पुरुष स्वतःच्याच घरामध्ये परका होतो तेव्हा त्याचं मौन कुणालाही ऐकू येत नाही। चार भिंतींच्या आत चाललेला तो अपमान असू दे, ती टोमणेबाजी आणि मुलांपासून तोडण्याची दिलेली धमकी, हे सगळं तो निमूटपणे सहन करतो, कारण त्याला समाजाच्या पुरुषार्थी व्याख्येमध्ये बसायचं असतं। एखाद्या महिलेवर अन्याय झाला की समाज लगेच धावून येतो, कायदे अगदी ढाल बनून उभे राहतात। पण जेव्हा एखाद्या निष्पाप पुरुषावर खोट्या आरोपांची टांगती तलवार असते तेव्हा त्याला साथ द्यायला तिथे कोणीच नसतं। पुरुष रडत नाहीत या एका वाक्याखाली कित्येक पुरुषांच्या भावनांचा गळा घोटला जातो। स्वतःच्या आई वडिलांना घराबाहेर काढण्याची सक्ती असो किंवा आर्थिक पिळवणूक असो, तो प्रत्येक घाव सोसत राहतो। त्याला फक्त सुखाचा संसार हवा असतो, पण त्या बदल्यात मिळते ती फक्त मानहानी आणि कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्यांची भीती। अन्याय हा अन्याय असतो, मग तो स्त्रीवर असू देत किंवा पुरुषावर। सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। पुरुषांचं रडणं हे फक्त कमकुवत नाहीये, त्यांच्यावर होणारा आतोनात छळाचा तो पुरावा आहे। आणि त्यामुळेच वेळीच बोला, कारण की तुमचं मौन चुकीच्या प्रवृत्तींना आणखी बळ देत आहे।